आज काय बनतं ओळखलत का? आपला मराठी लोकांचा अतिशय आवडता पदार्थ लहानपासून मोठ्यापर्यंत. माझ्या स्वयंपाकघरात बनती आहे मटकीची उसळ. मटकी भिजवून आणि शिजवून घेतली आहे. पाणी वेगळं करून घेतलं. पाणी काळं दिसतंय कारण हळद घालायला विसरले. फोडणीत घालते आहे थोडंसं जिरं, थोडीशी मोहरी, कडीलिंबाची पाने, थोडासा कांदा आणि आलं लसणाची पेस्ट जी मी नेहमी फ्रीज करून ठेवते. आता हलवून घेऊया. गॅस बारीक करून झाकण ठेवून थोडंसं शिजू द्यायचं कांद्याला. कांदा मऊ झाला, आलं लसणाची पेस्टही शिजली. कांदा काही लाल करायची आवश्यकता नाही, नुसतं आपल्याला शिजवायचंच आहे. आता थोडीशी हळद, काश्मीरी लाल मिरची यांनी मस्तपैकी रंग येतो. थोडीशी धन्याची पावडर आणि हे टोमॅटो आणि खोबरं वाटून घेतलंय ते खालपासून नीटपणे हलवून घेऊ. टोमॅटोच्या ओलावामुळे खाली जे चिकटले किंवा ब्राऊन झाले ते निघेल. आता झाकण ठेवून मंद आचेवर मस्तपैकी वाफ आणायची. टोमॅटोचा कच्चेपणा जायला हवा आणि छान शिजायला हवं. टोमॅटो आता छान शिजला आहे. बाजूनी तेल पण सुटायला लागलंय, ब्राऊन झालंय. त्याआधी आपला टोमॅटो शिजलेला आहे. आता घालायचंय थोडासा गरम मसाला, आपला गोडा मसाला, थोडासा हिंग आणि चवीला मीठ. मी मटकी शिजताना मीठ घातलंय त्याच्यामुळे खूप घालत नाहीये. एकदा हलवून घेऊ. तेल बेतानी घातलं आहे. तुम्हाला आवडत असेल जास्ती घाला. हिरव्या मिरच्या आवडत असतील, तिखट करायचं असेल तर तेही भरपूर मिरच्या घाला. आता घालूया शिजवलेली मटकी. 2-3 मिनिटं परतून घेऊ. खोबऱ्याचा मस्त सुगंध सुटलाय. मटकीची उसळ कितीतरी प्रकारे केली जाते. कांदा लसूण, बिना कांदा लसूणच्या, जिरं खोबरं घालून, ज्याला जशी हवी तशी करावी. आणि शिवाय कशासाठी करतोय त्यावर पण अवलंबून असतं. कधी कधी आपल्याला रस्स्याची आवडते, कधी कधी मोकळी आवडते. पावाबरोबर खायची असेल तर मग कट पण करावा लागतो. उसळ थोडीशी परतली गेली आहे. आता घालूया 1-2 आमसुलं, लहानसा गुळाचा खडा आणि हे मटकी शिजवलेलं पाणी. त्यासोबत मिक्सीत जे टोमॅटो वाटलं होतं त्याच्यात ते खोबरं आणि टोमॅटोचं पाणी हलवून घेऊया नीटपणे. आणि आता झाकण ठेवून एक दणकून उकळी. उसळला आली आहे मस्त पैकी उकळी. आता गॅस बंद करूया. शेवटची म्हणजे फक्त कोथिंबीर. मी करणार आहे मिसळ पाव, त्याच्यामुळे भरपूर त्याच्यात कट ठेवलाय. तेव्हा अशी पण वरणासारखी खायला ही अप्रतिम लागते. तुम्ही कशा प्रकारे करता मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा.